एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। कांद्याला कवडी मोल बाजारभाव मिळत असलेल्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे आणि मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्यांचे लिलाव बंद करत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। कांद्याला 20 रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे यांसारख्या विविध मागण्यांसह शेतकरी आक्रमक झाले। गेले वर्षभरापासून कांद्याला बाजारभाव मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी कुठेतरी मेटाकुटीला आलाय। कांद्याला बाजारभाव मिळावेत यासाठी शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज मंचर या ठिकाणी कांद्याचे लिलाव बंद पाडून आंदोलन करण्यात आले। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम आहेत। निकम साहेब, काय सांगा, खरं तर कांद्याला बाजारभाव नाहीयेत, शेतकरी मेटाकुटीला आलाय आणि त्यातच शासन कुठेतरी फसवी धोरण राबवतंय। गेले 3 वर्षापासून 23, 24, 25 आणि आता 26 चालू आहे। 3.5 वर्ष झालं कांदा उत्पादकाची पूर्ण निराशा आहे। मी मगाशी आकडेवारी सांगितली की मंचर मार्केटमध्ये 23 साली जेवढी कांद्याची आवक झाली 25 लाखपेक्षा अधिक पिशवी होती। एका पिशवीचे लोकांना सरासरी 650 रुपये प्रति किलो 1250 मिळाले। गेल्या वर्षी देखील 12 रुपये 30 पैसे किलोनी कांद्याला भाव मिळाला, ते प्रत्येकाच्या पदरामध्ये 640 रुपये पडले आणि आता 552 रुपये यावर्षी एका पिशवीचे शेतकऱ्याच्या सरासरी, आणि यंदाचा रेट पडला 10 रुपये 61 पैसे प्रति किलो आणि कांद्याचा उत्पादन खर्च हा 12 रुपयाच्या आतमध्ये सध्याच्या परिस्थितीत नाही। शेतकऱ्यांचं सोयाबीन असन, कांदा असन, ते त्या ठिकाणी हमी भावाच्या दीडपट म्हणजे खर्चाच्या दीडपट त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी पैसे मिळणे गरजेचं आहे। आज कांदा पिकवण्यासाठी किंवा किलोला 12 रुपयाच्या पुढे खर्च येतोय आणि सरकार जे 15 रुपये काढतं, म्हणजे शेतकऱ्याला काय भेटणार आहे त्याच्यामधून? किलो पाठीमागे 20 ते 25 पैसे आणि तुम्ही त्या ठिकाणी लाखोंनी त्या ठिकाणी उधळपट्टी करायची आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी मातीत गाडायचं काम करायचं। यापुढे शेतकरी हा पेटून उठणार आहे। जोपर्यंत कांद्याला 20 रुपये बाजारभाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून इथून पुढे सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे आंदोलन करण्यात येईल आणि तरीही कांद्याचे दर वाढले नाहीत तर राज्यामध्ये मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलाय। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे।